मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण केमिस्ट्री हा सब्जेक्ट शिकणार आहोत. त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, जे आपण दैनंदिन जीवनात अल्कोहोल असेल, फेनॉल, इथर हॅव वाईड ॲप्लिकेशन इन इंडस्ट्री ॲज वेल ॲज इन अवर डेली लाईफ. डेली लाईफमध्ये अल्कोहोल, फेनॉल, इथर याचा काय उपयोग होतो किंवा इंडस्ट्रीमध्ये काय उपयोग होतो हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये दे हॅव द अल्कोहोल अँड phenol are organic hydroxyl group. Organic hydroxyl group means OH group. हा जो काय आहे organic hydroxyl group. Then the alcohol, त्यामध्ये आपण जो सब टॉपिक आहे phenol तो अभ्यासणार आहोत. त्यामध्ये काय बघायचं आपल्याला, phenol हा घटक बघायचा आहे. तर phenol कशाला म्हणायचं? The aromatic hydroxyl compound in which one or more hydroxyl group are directly attached to the aromatic nucleus. Aromatic nucleus means benzene-like ring. ही काय आहे? benzene-like ring. याला aromatic nucleus म्हणायचंय. The aromatic hydroxyl compound in which one or more hydroxyl group are directly attached to the aromatic nucleus, that is benzene-like ring. That is this called as a phenol. Phenol. And then this class phenol is adopted from the simplest member of the monohydric benzene, that is meant by phen means benzene and OL means OH. This is called as a phenol. हे काय याला काय म्हणायचं आहे? फेनॉल. तर या फेनॉलचं मॅन्युफॅक्चरायझेशन कसं केलं जातं? सम फेनॉल आर दी अँटीऑक्सिडंट. काही फेनॉल काय आहे? अँटीऑक्सिडंट. त्याचा यूज इन अ फूड मध्ये केला जातो फेनॉलचा यूज. सम फेनॉल आर अँटीऑक्सिडंट अँड यूज इन अ फूड. दे आर ऑल्सो यूज इन अ फेनॉल दी मॅन्युफॅक्चर ऑफ दी सिंथेटिक पॉलिमर. कशामध्ये केला जातो? मॅन्युफॅक्चर ऑफ सिंथेटिक पॉलिमर. कशामध्ये केला जातो? सिंथेटिक पॉलिमर मध्ये केला जातो. and they also used in the flavoring of कशाच्या फ्लेवर मध्ये? टी अँड कॉफी. या दोन फ्लेवरिंग एजंट म्हणून फेनॉलचा यूज केला जातो. हे काय आहे? फेनॉलचं जनरल स्ट्रक्चर आहे. आपण बघितलं हे काय आहे? ऑर्गॅनिक हायड्रॉक्सिल ग्रुप अँड बेन्झीन लाइक स्ट्रक्चर. फीन मीन्स बेन्झीन अँड ओएल मीन्स OH. That is called as a phenol. या सगळ्याला काय म्हणायचं आहे? फेनॉल. आता फेनॉलचं स्ट्रक्चर कसं आहे? सम फंक्शनल ग्रुप. स्ट्रक्चर ऑफ दी फंक्शनल ग्रुप. हा फेनॉल काय आहे? स्ट्रक्चर ऑफ फंक्शनल ग्रुप. फेनॉल हा फंक्शनल ग्रुप आहे. काय आहे? फंक्शनल ग्रुप. आता फेनॉलचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. OH हे काय आहे? फेनॉल. हे कशाचं स्ट्रक्चर आहे? फेनॉलचं. दॅट इज कॉल्ड ॲज ए फेनॉल. त्याला म्हणायचं आहे फेनॉल. आता आपण कसं काय बघणार आहे? फेनॉलचं प्रिपरेशन कशापासून केलं जातं? फेनॉलचं प्रिपरेशन हे कशापासून केलं जातं हे आपल्याला बघायचं आहे. आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. प्रिपरेशन ऑफ दी प्रिपरेशन ऑफ फेनॉल. आता त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे प्रिपरेशन ऑफ दी फेनॉल. मध्ये फर्स्ट मेथड फ्रॉम क्लोरोबेन्झीन. यामध्ये फर्स्ट मेथड आहे फ्रॉम क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन याला दुसरं एक नाव आहे डाउच प्रोसेस. याला दुसरं नाव आहे डाउच प्रोसेस. याला काय म्हणायचं? डाउच प्रोसेस. आता या फ्रॉम क्लोरोबेन्झीन आपल्याला ह्या क्लोरोबेन्झीन पासून काय तयार करायचं आहे? फेनॉल तयार करायचं आहे. इन दिस मेथड क्लोरोबेन्झीन इज heated with aqueous sodium hydroxide at a temperature of 613 Kelvin temperature and 300 atmosphere pressure. And then from aqueous they form sodium phenoxide. आपण काय बघणार आहोत? याच्यामध्ये
is then heated with aqueous sodium hydroxide म्हणजे NaOH under 630 Kelvin temperature and 300 atmosphere pressure. याच्या अंडर खाली काय फॉर्म होता दी सोडियम फिनॉक्साइड O मायनस Na प्लस हे काय आहे सोडियम फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइड तयार झालं आणि बाहेर काय पडणार आहे NaCl प्लस H2O. ही फर्स्ट मेथड आहे. यामध्ये हा NaCl बाहेर पडतो आणि H2O म्हणजे काय तयार होतं सोडियम फिनॉक्साइड. आणि त्याच्यामध्ये दुसरी जी प्रोसेस आहे सोडियम फिनॉक्साइड पासून काय केलं जातं सोडियम फिनॉक्साइडचा हायड्रोलाइज सोडियम फिनॉक्साइड इज हायड्रोलाइज्ड बाय dilute HCl is hydrolyzed by dilute HCl we get काय फॉर्म ही phenol we get a phenol. काय बाहेर पडेल त्यावेळेस काय बाहेर पडेल NaCl. बरोबर झालं प्रिपरेशन ऑफ फेनॉल. फर्स्ट मेथड मध्ये काय झालं फ्रॉम क्लोरोबेन्झीन पासून काय तयार झालं फेनॉल. ही फर्स्ट मेथड आहे. त्याच्यामध्ये सेकंड मेथड आपण बघूया. सेकंड मेथड आहे फ्रॉम ॲनिलीन. त्याच्यामध्ये आपण सेकंड मेथड बघूया फ्रॉम ॲनिलीन. ॲनिलीन पासून काय तयार करायचे आपल्याला ॲनिलीन पासून काय तयार करायचे फेनॉल. आता आपण जसं क्लोरोबेन्झीन पासून फेनॉल तयार करायचं ही दुसरी मेथड आहे. ॲनिलीन पासून आपल्याला काय तयार करायचं आहे फेनॉल. ॲनिलीन इज ट्रीटेड विथ ॲनिलीनचं स्ट्रक्चर काय आहे NH2 हे काय आहे ॲनिलीन इज ट्रीटेड विथ नायट्रस ॲसिड is treated with nitrous acid under ice cold condition. It gives a benzene diazonium salt. त्यावर तिथं काय तयार होतं बेन्झीन डायझोनियम साल्ट तयार होतो. म्हणजे काय N ट्रिपल बॉन्ड N Cl मायनस आणि हा Na प्लस. हा काय झाला बेन्झीन डायझोनियम साल्ट. हा काय झाला बेन्झीन डायझोनियम साल्ट तयार झालं ॲट 273 केल्विन टेम्परेचर. आपण ॲनिलीन इज ट्रीटेड विथ नायट्रस ॲसिड ॲट अंडर आइस कोल्ड कंडिशन ॲट 233 केल्विन टेम्परेचर देन गिव्स ए बेन्झीन डायझोनियम साल्ट. आणि त्याच प्रोसेसला काय म्हणायचं आहे डायझोडायजेशन. ह्याच प्रोसेसला काय म्हणायचं आहे डायझोडायजेशन रिएक्शन. यालाच काय म्हणायचं आहे डायझोडायजेशन. आणि या बेन्झीन डायझोनियम साल्ट पासून आपल्याला काय तयार करायचं आहे फेनॉल. हे बेन्झीन डायझोनियम साल्ट इज हायड्रोलाइज्ड बाय युजिंग water is by using dilute H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. Benzene diazonium salt is then hydrolyzed by using dilute sulfuric acid then gives phenol. काय बाहेर पडेल त्यावेळेस N2 गॅस बाहेर पडेल आणि प्लस HCl. आपल्याला पुन्हा काय तयार झालं फेनॉल. बरोबर या प्रोसेस मध्ये फ्रॉम ॲनिलीन त्याला थोडं काय म्हणजे डायझोडायजेशन. म्हणजे कशाला म्हणायचं ॲनिलीन is treated with nitrous acid under ice cold condition then gives a benzene diazonium salt. And then this benzene diazonium salt is then hydrolyzed by using dilute H2SO4 then gives a phenol. समजलंय सेकंड मेथड. त्यामध्ये आणखी एक थर्ड मेथड आहे. त्याच्यामध्ये बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. त्याच्यामध्ये दुसरी मेथड आहे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. थर्ड मेथड आपण बघूया फ्रॉम बेन्झीन
सल्फोनिक ऍसिड. फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड मध्ये काय केलं जातं, त्यामध्ये बेन्झीन सल्फोनिक ऍसिड इज दे न्यूट्रलाइज्ड बाय. आता बेन्झीन सल्फोनिक ऍसिडचं स्ट्रक्चर काय आहे, SO3H म्हणजे काय आहे, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड is neutralized by using aqueous sodium hydroxide. Is neutralized by using aqueous sodium hydroxide is then forming sodium benzene sulfonate. काय तयार होतं, सोडियम बेन्झीन सल्फोनेट. काय फॉर्म होतं, सोडियम बेन्झीन सल्फोनेट म्हणजे काय, SO3 Na+. हे काय, सोडियम बेन्झीन सल्फोनेट. याच्यापासून काय तयार केलं जातं, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड इज न्यूट्रलाइज्ड बाय युजिंग सोडियम हायड्रॉक्साइड, देन गिव्स ए सोडियम बेन्झीन सल्फोनेट. समजलंय. देन नेक्स्ट परत त्या सोडियम बेन्झीन सल्फोनेट वरती काय करायची, रिएक्शन करायची. म्हणजे काय फॉर्म होईल, सोडियम बेन्झीन सल्फोनेट. देन नेक्स्ट SO3 Na+ इज, आपण हे तयार केलं बेन्झीन सल्फोनिक ऍसिड पासून सोडियम बेन्झीन सल्फोनेट तयार केलं. आता सोडियम बेन्झीन सल्फोनेट पासून आपल्याला परत काय करायचं, सोडियम बेन्झीन सल्फोनेट इज फ्यूज्ड विथ सोडियम हायड्रॉक्साइड, देन इट गिव्स ए सोडियम फिनॉक्साइड O- Na+. काय तयार होतं, म्हणजे काय आहे, सोडियम फिनॉक्साइड तयार झालं. बरोबर. सोडियम बेन्झीन सल्फोनेट is fused with aqueous sodium hydroxide, then gives a sodium phenoxide. काय बाहेर पडेल, H2O, Na2CO3, Na2SO3 आणि H2O तयार होतं. त्याच्यामध्ये नेक्स्ट सोडियम फिनॉक्साइड ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम फिनॉक्साइड. हे काय आहे, सोडियम फिनॉक्साइड is then treatment with dilute H2SO4. म्हणजे काय तयार होतं, dilute H2SO4 and then it gives a अल्कोहोल. काय तयार होतं, अल्कोहोल. हे काय, अल्कोहोल तयार होतं आणि बाहेर पडतं Na2SO4. म्हणजे हे काय, सॉरी अल्कोहोल नाही, काय फेनॉल. काय बाहेर पडतं, फेनॉल. म्हणजे आपण फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड पासून, हे काय आहे, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, त्याच्यापासून आपल्याला काय तयार करायचं होतं, फेनॉल. आपण काय बघितलं, प्रिपरेशन ऑफ फेनॉल. त्याची ही थर्ड मेथड. ही थर्ड मेथड मध्ये 3 स्टेप्स आहेत. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड पासून आपण सोडियम बेन्झीन सल्फोनेट तयार केलं. सोडियम बेन्झीन सल्फोनेट पासून सोडियम फिनॉक्साइड आणि सोडियम फिनॉक्साइड पासून फेनॉल. हे झालं फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड पासून फॉर प्रिपरेशन ऑफ फेनॉल. 3 मेथड्स आहेत. समजल्या. पहिली कोणती बघितली आपण, फ्रॉम क्लोरोबेन्झीन. फर्स्ट बघितली फ्रॉम क्लोरोबेन्झीन, सेकंड बघितली फ्रॉम ॲनिलीन आणि थर्ड बघितली फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. समजल्या या 3 मेथड. समजल्या. ओके, थँक्यू. आता आपण त्यामध्ये चौथी मेथड बघणार आहोत, फ्रॉम क्युमिन. प्रिपरेशन ऑफ दी क्युमिन प्रिपरेशन ऑफ फेनॉल. यामध्ये आपण चौथी मेथड बघणार आहोत, फ्रॉम क्युमिन. त्याच्यामध्ये आपल्याला फ्रॉम क्युमिन, aqueous solution of the cumin in sodium carbonate is oxidized by passing air or oxygen using cobalt naphthalate as a catalyst and then formed by the cumin hydroperoxide.
आपण त्यामध्ये काय बघणार आहोत, क्युमीन CH3OH हे काय आहे, सॉरी H हे काय आहे, क्युमीन. The aqueous solution of the alkaline solution of the cumene is then oxidized by using passing air or oxygen. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, air or oxygen. By passing air or oxygen is under cobalt naphthalate. कशाच्या प्रेझेन्स ऑफ दी cobalt naphthalate. Cobalt naphthalate as a catalyst. Cobalt naphthalate as a catalyst म्हणून वापरला and then form a cumene hydroperoxide. काय फॉर्म होतं, cumene hydroperoxide. Cumene hydroperoxide काय फॉर्म झालं. फर्स्ट मेथड, alkaline solution of cumene is then oxidized by using passing air or oxygen using a catalyst cobalt naphthalate. We get a cumene hydroperoxide. त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड. आणि सेकंड आहे, या क्युमीन हायड्रोपेरॉक्साइड पासून आपल्याला काय तयार करायचं, फेनॉल. The cumene hydroperoxide is then hydrolyzed by dilute H2SO4, and then gives a phenol. काय तयार होतं, phenol or acetone. हे काय तयार झालं, acetone, आणि हे काय तयार झालं, phenol. जे कळालं, प्रिपरेशन ऑफ दी फेनॉल फ्रॉम क्युमीन. ही चौथी स्टेप समजली का, हे काय आहे याच्यातली ही चौथी स्टेप. त्यामध्ये आपण क्युमीन पासून क्युमीन हायड्रोपेरॉक्साइड तयार केलं. क्युमीन हायड्रोपेरॉक्साइड पासून बाय प्रेझेन्स ऑफ द H2SO4 then gives a phenol. ह्या 4 मेथड्स आहेत, समजल्या. थँक्यू.